ची बातमी सुरुवातीला आपण पाहूया। पोहरा देवीचे महंत सुनील महाराज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले, मात्र सुनील महाराज आणि उद्धव ठाकरे यांची भेट होऊ शकलेली नाही। उद्धव ठाकरे यांनी सुभाष देसाई यांच्याशी चर्चा करायला सांगितल्याची माहिती सुनील महाराज यांनी दिलेली आहे। उद्धव ठाकरे यांच्या पोहरा देवी दर्शनाच्या दौऱ्याच्या निश्चितीसाठी म्हणून सुनील महाराज मुंबईत आलेले आहेत। रामनवमीच्या यात्रेला उद्धव ठाकरे यांनी पोहरा देवीला यावं अशी विनंती करणार असल्याचं सुनील महाराज यांनी म्हटलंय। काही कारणांमुळे उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या 2 तारखा रद्द झाल्या, मात्र यावेळेला तारीख निश्चित होईल असा विश्वास सुनील महाराज यांनी व्यक्त केला आहे। जेव्हा साहेबांनी तारीख दिली तेव्हा पोहरादेवी ग्रामपंचायतची निवडणूक लागली होती, प्रोग्राम आला होता, निवडणूक सुरू होती। आचारसंहितेमुळे सदर तारीख रद्द झाली। आज माननीय प्रथम आम्ही सुभाष देसाई साहेबांशी आता चर्चा करणार आहे, त्यानंतर उद्याला किंवा परवाला माननीय उद्धव ठाकरे साहेबांशी आम्ही सविस्तर चर्चा करणार आहे आणि तारीख निश्चित करणार आहे। शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय साईनाथ दुर्गे यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। दुर्गे यांना मुंबई विमानतळावरून ताब्यात घेण्यात आलं। दुर्गे हे युवा सेना कार्यकारिणी सदस्य आहेत। साईनाथ दुर्गे बीएमसीच्या शिक्षण समितीचे माजी सदस्य देखील आहेत। शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी ही कारवाई करण्यात आलेली आहे। शीतल म्हात्रे आणि नरेश म्हस्के यांनी काल थेट मातोश्रीवर आरोप केलेले होते। या प्रकरणी आणखी 4 ताब्यात घेण्यात आलेलं आहे। शिवसेनेच्या उपनेत्या शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओचे पडसाद आज विधानसभेतही उमटले। सभागृहातल्या महिला आमदार या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। यामिनी जाधव आणि मनीषा चौधरी यांनी महिला सुरक्षेचा प्रश्न सभागृहात मांडलाय। व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी या महिला आमदारांनी केली आहे। हे दुर्योधन आणि दुःशासन जे सायबरमध्ये निर्माण झालेत त्याच्याने अनेक जीवन उद्ध्वस्त होतात। त्याला खीळ बसला पाहिजे। मला वाटतं माननीय गृहमंत्री, आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अतिशय संवेदनशील, सुसंस्कृत आणि महिलांचा आदर करणारे आहेत। मला वाटतं विरोधी पक्ष नेता सुद्धा आदर करणारे आहेत। तर या सगळ्यांनी मिळून याच्यावर एक निर्णय घ्यावा आणि ठोस उपाययोजना करावी आणि या सगळ्यांना सजा झालीच पाहिजे, ही माझी मागणी आहे। ज्या पद्धतीने व्हायरल केलेला आहे, माफ करून त्याच्यामध्ये पहिला व्हिडिओ कोणी माफ केला त्याला शोधून काढावं। ह्याच्यामधला मास्टर माइंड कोण आहे तो शोधून काढा। अध्यक्ष महोदय, आम्हाला न्याय पाहिजे। ठीक आहे, चला, आम्हाला न्याय पाहिजे, महिलांना न्याय पाहिजे। हा कुठल्या एका स्त्रीचा प्रश्न नाहीये। मुंबई पोलिसांना माझं हे सांगणं आहे, या हरामखोरांच्या मुसक्या आवळा, या दोघांना तर तुम्ही ताब्यात घेतलंय, पण यांचा करता करविता कोण आहे त्याला शोधून काढणं हे अत्यंत गरजेचं आहे। कारण हा प्रश्न एकट्या शीतलचा नाही, शीतल सारख्या हजारो महिला ज्या राजकारणात काम करतात त्या सगळ्यांचा आहे। आणि शीतल, तुला सांगणं आहे, तू लढत राहा, आम्ही सगळेजण तुझ्यासोबत